रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय 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 जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मनोडी विठ्ठली आवडी मनोडी विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी मनोडी विठ्ठली आवडी मनोडी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर देवीवर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय 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 राम. आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्त
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायाचा सुख आम्हा झाले धरितायाचा पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची कामा झाले धरितायाचा झाले धरितायाचा सुख झाले धरितायाचा पळाले उद्वेग सांडोनिया उद्वेग सांडोनिया विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरितयाचा संग सुख आम्हा झाले धरितयाचा संग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया
सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले दरिद्रयाचा संग सुख आम्हा झाले दरिद्रयाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया 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 पळाले उद्वेग सांडोनिया 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 पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले दरिद्रयाचा संग सुख आम्हा झाले दरिद्रयाचा संग दरिद्रयाचा संग दरिद्रयाचा संग सुख आम्हा झाले सुख आम्हा झाले दरिद्रयाचा संग विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरणा संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता याचा इको थोडा कमी करा बंद केला तरी चालेल भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आपल्या पारमार्थिक जीवनाचा अति उच्च अनुभव सांगणारा अत्यंत गोड असा अभंग आहे विठ्ठला 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 दोनच गोष्टी महाराजांनी सांगितलेल्या आहे त्या दोन गोष्टी अशा आहे जीवनामध्ये काय केलं आणि जे केलं त्याच्या योगे काय मिळालं काय प्राप्त झालं काय केलं आणि काय मिळवलं या दोन गोष्टींचा विचार या अनुभव कथनामध्ये तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात एका वाक्यात उत्तर असे आहेत बघा काय केलं अखंड जीवनभर संपूर्ण जीवनभर प्रकर्षणी काय केलं तर भक्ती केली काय केलं भक्ती केली आणि काय मिळालं तर परमात्म्याचं संगसुख प्राप्त झालं भक्ती केली आणि भगवंताचं संगसुख प्राप्त झालं असा आत्मानुभव कथन करतात जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठला 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 अनुभव सांगताना महाराजांच्या अभंगाच्या सुरुवातीचे शब्द आहे भक्ती आम्ही केली अभंगाची सुरुवात काय भक्ती आम्ही केली सुरुवातीचा शब्द आहे महाराजांचा काय केलं आम्ही भक्ती केली विठ्ठला 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 ऐका तुकाराम महाराजांच्या आम्ही भक्ती केली या बोलण्यावर बुद्धिवाद्यांचा आक्षेप आहे इथं बुद्धिवाद्यांचा आक्षेप आहे काय आम्ही भक्ती केली भक्ती आम्ही केली हे जे महाराजांचं सांगणं आहे ना या सांगण्यावरती बुद्धिवाद्यांचा आक्षेप आहे आक्षेप काय बुद्धिवाद्यांचं म्हणणं असं आहे महाराज
आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली. तुम्ही जगाला ओरडून ओरडून सांगू लागले आम्ही भक्ती केली, आम्ही परमार्थ केला, आम्ही भक्ती केली. सगळ्या जगाला तुम्ही कंठारावानी सांगता, ओरडून ओरडून सांगता आम्ही भक्ती केली. अरे मग तुम्ही भक्ती केली, तुम्ही भक्ती केली तर भक्ती कोण करीत नाही ते सांगा. तुम्ही केली मग दुसरं कोण भक्ती करीत नाही ते सांगा. हे बा, कोणीच केली नसती आणि एकट्या तुकाराम महाराजांनी केली असती तर सांगणं अपूर्व ठरलं असतं, सांगणं विशेष ठरलं असतं, सांगणं वैशिष्ट्यपूर्ण ठरलं असतं, सांगणं नवलाईचं ठरलं असतं. कोणीच केली नसती, त्यांनी एकट्यानेच केली असती तर त्यांच्या बोलण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं असतं. अरे पण सगळं जग भक्ती करतंय, रात्रंदिवस भक्ती करतंय, मग जगही भक्ती करतं. आणि तुम्ही जर भक्ती केली असेल तर भक्ती आम्ही केली या तुमच्या बोलण्यात विशेषत्व काय? कोण भक्ती करीत नाही? ऐका ऐका, मानवी प्रकृतीचा लक्षात घ्या, मानवी प्रकृतीचा स्वभाव विशेष सांगताना भगवंतानी अर्जुनाला मनुष्य प्रकृतीचा स्वभाव विशेष सांगितला. ज्ञानोबरींनी ती ओवी भगवंताच्या मुखात टाकलेली आहे. भगवान अर्जुनाला बोलतायत मानवी प्रकृतीचा स्वभाव विशेष आहे. काय विशेष स्वभाव आहे प्रकृतीचा? तर भगवान म्हणतात अर्जुना, देखे मनुष्य जात सकळ, देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. कोण भक्ती करीत नाही हो? कोण भक्ती करीत नाही? अरे माणूस हा जन्मजात भजनशीलच आहे. म्हणजे भक्ती हा त्याचा स्वभाव आहे. देखे मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशील. विठ्ठल विठ्ठल हे बघा, ऐका बर का, अंगभूत असलेल्या गुणांचे दोन प्रकार आहे. अंगभूत असलेल्या गुणांमध्ये दोन प्रकार आहे. एक प्रकार असा आहे, काही गुण इथं जन्माला आल्यानंतर अवगत करावे लागतात, प्राप्त करावे लागतात, मिळवावे लागतात, ते वेचावे लागतात. म्हणजे काही गुण जन्माला आल्यानंतर आपल्या स्वतःला मिळवावे लागतात. पण काही सद्गुण असे आहे का ते प्रत्येक जीवाच्या ठिकाणी उपजतच निर्माण असतात, ते मिळवावे लागत नाही, ते प्राप्त करावे लागत नाही. मग जन्मताच ते आपल्याला प्राप्त असतात. असे गुणांचे दोन प्रकार आहे. मिळवलेले गुण वेगळे आणि प्राप्त असलेले गुण वेगळे. विठ्ठल त्या प्राप्त असलेल्या गुणांचा जो समुच्चय आहे ना, त्याच्यात एक महत्वाचा गुण सांगितला अर्जुनाला देवानी. कोणता? श्रद्धामयोयम पुरुषो योय श्रद्धस्ये वसाहा. अर्जुना, श्रद्धामयोयम पुरुषाहा, पुरुष म्हटला, माणूस म्हटला की तो जन्मजातच श्रद्धावान आहे, जन्मजातच भावनायुक्त आहे, जन्मजातच तो भाविक आहे. श्रद्धामयोयम पुरुषो योय श्रद्धस्ये वसा, तो गुण मिळवावा लागत नाही. तसं प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे भक्ती करणं. मग महाराज सगळं जग भक्ती करतं आणि तुम्ही भक्ती केली तर आम्ही भक्ती केली या तुकाराम महाराजांच्या बोलण्यात विशेषत्व काय? तुम्हाला हे बा, वक्तृत्वाचा सर्वसाधारण नियम सांगतो. वक्तृत्वाचा म्हणजे वक्तव्याचा सर्वसाधारण नियम सांगतो. काय? बोलणाराचं बोलणं अपूर्व असावं. बोलणाराचं बोलणं कसं असावं? सांगणाराचं जे सांगणं आहे, बोलणाराचं जे बोलणं आहे, त्याच्यात काय असावा गुण? अपूर्वता. म्हणजे ते अपूर्व असावं, वैशिष्ट्यपूर्ण असावं, विशेषतायुक्त म्हणजे विशेष असं त्याचं बोलणं असावं. याचा अर्थ काय? अपूर्वता त्याच्या बोलण्यात असावी. आता उदाहरणार्थ एक मिनिट कल्पना करा, जे तुम्हाला माहिती आहे, जे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि ते जर आम्ही तुम्हाला सांगायला लागलो, तुम्हाला ऐकता इंटरेस्ट येईल का? इंटरेस्ट येईल का? तुम्ही म्हणाला ते पंक्तीमुळं खोळंबलो, नाही तर कधी डच्चू दिला असता, याला थांबले असते का तुम्ही? म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे, जे तुम्हाला माहिती आहे ते जर आम्ही बोलू लागलो तर ती ऐकताना इंटरेस्ट येतो का?
काही काहींचं तसं लगेच सोड. अरे येतं माहीतच होतं, येतं माहीतच होतं घ्या. म्हणजे त्याच्या सांगण्यामध्ये विशेषत्व असावं, त्याच्या बोलण्यामध्ये अपूर्वता असावी. ते बोलण्याचा गुण फार महत्त्वाचा आहे, विशेषत्व. एक जण ऐका, एक जण दुसऱ्याला म्हटलं तुला काय माहिती आहे का? हा म्हटला नाही बुवा. काय? हा म्हटलं तुला माहीत नाही? नाही ना, तू सांग काय? तुला कसं काय माहीत नाही? अरे नाही माहिती, सगळ्यांना सगळं माहीत असतं असं काही नाही. तुला जे माहिती आहे ते मला माहिती असलंच असं नियम नाही. नाही मला माहिती. काय? तुला कसं काय अरे तू सांग ना बाबा. काय? मला नाही माहिती, तू सांग काय? आणि मग हा म्हटला पेढा की नाही गोड असतो. आता सांगा, पेढा गोड असतो. एक मिनिट ऐका, सांगून सांगितलं पण अपूर्व काही सांगितलं का? विशेष काही सांगितलं का? वैशिष्ट्यपूर्ण काही बोलला का? सांगून सांगितलं पण अपूर्व नाही सांगितलं. तसं सगळं जग भक्ती करतं आणि तुम्ही भक्ती करतो म्हणता, तर तुमच्या सांगण्यात, तुमच्या बोलण्यात अपूर्वता काय, विशेषत्व काय? तर आता एक मिनिट ऐका, बोलणं कोणाचंही तिकडं लक्ष द्या. कोण बोलतो, काय बोलतो त्याच्यापेक्षा कोण बोलतो, विषय काय चालला त्याच्यापेक्षा सांगणारा कोण आहे, कोण बोलतो. आम्ही भक्ती केली, हे बोलतंय कोण तिकडं लक्ष द्या. कोण बोलतं? जगद्गुरु तुकोबार आहे. बोलणारे कोण आहे? जगद्गुरु तुकोबार आहे. क्रांतदर्शी महात्मा, क्रांतदर्शी महात्मा, ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा. पंचदशीमध्ये विद्यारण्यांनी बुद्धीचे स्तर सांगितले, बुद्धीचे स्तर सांगितले. विशेष बुद्धी, विशेष बुद्धी, त्याच्यापेक्षा विशेष, त्याच्यापेक्षा विशेष, त्याच्या आणि बुद्धीचं शेवटचं टोक सांगितलं. त्याच्या पलीकडे बुद्धी नावाच्या पदार्थाची व्याप्ती नाही. तिथं बुद्धीची सीमा संपली. बुद्धीचं शेवटचं टोक सर्वश्रेष्ठ बुद्धी, बुद्धीचं शेवटचं टोक सर्वश्रेष्ठ बुद्धी, तिचं नाव आहे ऋतुंभरा प्रज्ञा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता जाणकार ऐकणाऱ्यांच्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होईल की महाराज, सामान्य बुद्धी, सामान्य बुद्धी आणि ऋतुंभरा बुद्धी याच्यात काय फरक आहे? काय का? सामान्य बुद्धीला दोन बंधनं असतात. सामान्य बुद्धी दोन बंधनात असते. कोणत्या? तिला देशाचं बंधन आहे आणि काळाचं बंधन आहे. तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या बुद्धीला बंधन कशाचं आहे? देशाचं आणि काळाचं. म्हणजे सर्व काळात, सर्व काळ नाही एक, आणि सर्व देशातलं कळत नाही दोन. म्हणजे आपल्या बुद्धीला देशाची मर्यादा आहे आणि आपल्या बुद्धीला काळाची मर्यादा आहे. विठ्ठल महाराज, तुम्हाला विनाकारणच वाटतं मी लई हुशार आहे, मी लई हुशार आहे, मी लई. पण तुम्हाला खरं सांगू, हा आपला गोड गैरसमज आहे. नुसता गैरसमज नाही. कसा गैरसमज आहे? मला लय कळतं, मीच लय असा. हा कसा समज आहे आपला? गोड गोड गैरसमज. तुम्हाला खरं सांगतो, आपल्या बाबतीत विचार करा. आपल्याला काही म्हणजे काही कळत नाही. अहो काहीच कळत नाही. बोला तुमचं काय म्हणणं आहे? आपल्याला काहीच कळत नाही. बोला तुमचं काय म्हणणं आहे? अहो आपल्याला काहीच कळत नाही ना. बोला तुमचं काय? काहीच कळत नाही महाराज. आपल्याला वाटतं मला लय कळतं, पण आपल्याला काही कळत नाही. हा आपला गैरसमज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सध्या तर काय झालंय, काळच असा आलाय महाराज, कोणीच स्वतःला कमी लेखायला तयार नाही, स्वतःला कमी मानायला कोणीच तयार नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी म्हणजे मीच. प्रत्येक अहो बोलताच आपल्या कोणी नादी लागावं का? तालुक्यात आपला कोणी हात धरीत असतं का? मजहून ज्ञानी कोण आहे? मजहून ज्ञानी कोण आहे? मजहून ज्ञानी कोण आहे? मजहून ज्ञानी कोण आहे? विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, विद्या अल्पपरी गर्व
मज होणे ध्यानी कोण आहे मज होणे ध्यानी कोण आहे मज होणी ध्यानी कोण आहे मज होणी ध्यानी कोण आहे आपल्याकडं ज्ञान काहीच नसतं. हे बा वेदांतामध्ये एक असा विचार सांगितलेला आहे, ऐका. ज्ञानाचा निराभास, ऐकत राहा. ज्ञानाचा निराभास त्याला म्हणावं जड, ज्ञानाचा साभास त्याला म्हणावा जीव, आणि केवळ ज्ञानघन त्याला म्हणावं परमात्मा. त्रिपुटी आहे वेदांतात. ज्ञानाचा निराभास, ज्याच्या ठिकाणी भासमात्र सुद्धा ज्ञान नाही, ज्ञानाचा निराभास, ते कोण आहे? जड. त्याला जड म्हणतात. जडाच्या ठिकाणी भावनाशून्य अवस्था आहे, त्याला भावनाच नाही. जडाला काय भावना आहे? समजा तुम्हाला खूप दुःख असेल, सहनशक्तीच्या पलीकडचं असेल, तुमच्या शेतात भला मोठा दगड असेल आणि तुम्ही रोज संध्याकाळी जाऊन त्या दगडापुढं ढसाढसा रडत असाल, तर मला सांगा किती वर्ष रडल्यावर त्याला पाझर फुटल? नको रडू, दगड म्हणाल का एका दिवशी? तो भावनाशून्य आहे, चेतनाशून्य आहे. मग ज्ञानाचा निराभास तो जड आहे. जीव हा ज्ञानाचा साभास आहे. ज्ञानाचा साभास म्हणजे भासमात्र ज्ञान म्हणजे आपण आहे, आपली वृत्ती आहे. आणि केवळ ज्ञानघन हा परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला एक सांगतोय का, आपल्याला काहीच कळत नाही महाराज. आणि एवढंही करून तुम्ही जर मानायला तयार नसाल आणि तुम्हाला वाटतच असेल ना आम्ही लईच हुशार आहे, आम्हाला लई कळत, असं तुमचं जर म्हणणं असेल ना, तर मग मी तुम्हाला विचारतो, सांगा तुम्हाला लई कळतं ना? लई शहाणी आहे ना तुम्ही? लई शहाणी आहे ना तुम्ही? लई कळतं ना तुम्हाला? मग सांगा बरं, इथं जन्माला यायच्या आधी आपण कुठं होतो? काय कळत सांगा ना. लई हुशार आहे ना तुम्ही, फार कळतं ना तुम्हाला, लई डोकेबाज आहे ना तुम्ही. सांगा ना, इथं जन्माला यायची का आधी कुठं होतो? बरं जाऊ द्या, मागचं भूतकाळ कळत नसेल, पुढचं भविष्य काळ सांगा. काय सांगा बरं, या देहात मेल्यानंतर आपण पुढं कुठं जाणार आहे? हो काहीच नाही महाराज. मागं कुठं होतो ते कळत नाही, मेल्यावर काय होणार आहे ते. अहो मी तर त्याच्यापेक्षा पुढं बोलतो. काहींना मागं काय झालं ते कळत नाही, पुढं काय होणार आहे ते कळत नाही, ते मरू द्या. काहींना सध्या काय चाललंय ते कळत नाही. अशी पंचायत आहे महाराज. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्याला भूतकाळ कळत नाही, आपल्याला भविष्यकाळ कळत नाही, वर्तमान सुद्धा यथार्थ कळत नाही. आपल्या बुद्धीला काळाची मर्यादा आहे. बरं, आपल्याला खडांगडीत आपण सध्या आहोत, खडांगडीच्या मंदिरात काय चाललं ते आपल्याला कळतं. आता ह्या मंडपात काय चाललं, जेवढे इथं हजर आहे आपल्या सगळ्यांना इथं काय चाललं ते सगळं कळतं. इथं काय चाललं ते आपल्याला कळतं, पण एखाद्याच्या वस्तीवर काय चाललं ते आपल्याला कळतं का? इथं काय चाललं ते कळतं, पण त्याच्या वस्तीवर काय चाललं ते कळतं का? कळत नाही. बरं, म्हणजे याला देश मर्यादा म्हणतात. आपण एका देशापुरतं मर्यादित आपली बुद्धी जाणते, पण त्याच्या सीमेच्या पलीकडं आपल्या बुद्धीला जाणता येत नाही. म्हणजे सामान्य बुद्धीला काल मर्यादा येते, सामान्य बुद्धीला देश मर्यादा येते. आणि ऋतुंभरा प्रज्ञा जिला म्हणतात तिला देशाची मर्यादा नाही, तिला काळाची मर्यादा नाही. ती बुद्धी सर्व काळातलं जाणते आणि सर्व देशातलं जाणते. विठ्ठल 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 प्रसिद्ध उदाहरणे तुम्ही ऐकलेले, सर्वांना माहिती उदाहरणे, रामायणातलं उदाहरणे. नाथ महाराज रामायण लिहित होते आणि नाथ महाराज रामायण लिहित होते तर त्यांचा विषय चालला होता हनुमंतराय. सीतेच्या शोधाकरता लंकेमध्ये गेले आणि ते अशोक वाटिकेमध्ये पोहोचले. सीतामाई एका अशोकाच्या झाडाखाली बसलेल्या होत्या आणि सीतामाईच्या भोवती सगळे फुलांचे झाडं होते आणि ते झाडं फुलांनी बहरलेले होते. पण त्या झाडाला जे फुलं होते त्या सगळ्या फुलांचा रंग पांढरा होता. नाथ महाराज आता ओवीत काय लिहिणार होते, त्या झाडांच्या फुलाचा रंग पांढरा होता. आणि पांढरा शब्द नाथ महाराज लिहिणार तेवढ्यात हनुमंतराय तिथं प्रगट झाले
आता एक नियम असा आहे बघा, जिथे रामायण चालतं तिथं हनुमंतराय असतात म्हणजे असतातच. त्याच्याकरता रामायण कथेमध्ये हनुमंताला अगोदर आसन द्यावं लागतं आणि नंतर कथेकऱ्यांनी बसावं लागतं. कारण का, रामायण चालतं जिथे हनुमंतराय तिथे असतातच. कारण ऐका, सगळे अयोध्या घेऊन प्रभू जेव्हा निघाले निजधामाला, रामेण तारिता अयोध्या, प्रभू रामचंद्र अयोध्येची सगळी जनता घेऊन सगळे जेव्हा निजधामाला निघाले तर सगळ्यांच्या आधी बॅग भरली. कोणी? हनुमंतानी. पंक्तीवाले पहा, थोडं थांबा म्हणावं, नंतर तेच करायचंय काय. विठ्ठल 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 आता प्रभू रामचंद्र सगळ्यांना घेऊन निजधामाला जाणार म्हटल्यावर पहिली बॅग भरली हनुमंतरायांनी. तर प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुला येता येणार नाही का? सगळं गाव चाललो, सगळे अयोध्या चालली, मी येणार नाही म्हणजे याचा तुला येता येणार नाही का? तुला थांबायचंय, अजून तुझं कार्य बाकी आहे, उर्वरित कार्य तुला करायचंय, तुला थांबायचंय. 7 चिरंजीवांमध्ये तुझा नंबर लावलेला आहे आणि तुला येता येणार नाही. आपल्या उपास्याचा आपल्याला वियोग होतो. हनुमंतरायांचं अंतःकरण व्यथित झालं, व्याकुळ झाले. म्हटले, प्रभू तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्ही नाही तर मी काय करू, तुम्ही नसाल तर मी कसा राहू. नाही म्हटले, मारुती ते काही असो, तुला येता येणार नाही, तुला थांबावंच लागेल. शेवटी हनुमंतरायाचा नाईलाज झाला. प्रभूची अवज्ञा नको व्हायला, तो दोष नको लागायला. मग ठीक आहे प्रभू, तुमची आज्ञा आहे तर मी थांबतो, पण मला एक वरदान द्या. वरदान काय? त्यावेळी मारुतरायांनी हे वरदान प्रभू रामचंद्राकडे मागून घेतलेलं आहे. काय वरदान? तुम्ही जरी इथं नसाल पण एक काम करा रामा, जिथं जिथं तुमची कथा चालेल तिथं मला बसण्याकरता हक्काची जागा असावी, एवढं तरी वर द्या. त्यावेळी अध्यात्म रामायणामध्ये यत्र यत्र कथा लोके विचरेषु प्रीतिर्शुभात तत्र तत्र गतिर्मेस्तु श्रवणार्थे सदैवही विठ्ठल विठ्ठल तत्र तत्र गतिर्मेस्तु, तिथं तिथं मला जागा हवी. कशा करता? श्रवणार्थे सदैवही, तुमची कथा ऐकेल तर तुमच्या वियोगाचं दुःख कमी होईल. म्हणून काय, जिथं रामायण चालतं तिथं मारुतराय असतातच. मारुतराय प्रगट, जय श्रीराम प्रगट झाले. नाथ महाराजांनी हात जोडले. मारुती काय अचानक, हे काय सरप्राईज दिलं तू डायरेक्ट अचानक? हो, यावं लागलं, प्रसंगच तसा पडला म्हणून आलो. काय, एक काम करा, काही पण चुकीचं लिहू नका आणि भविष्यातल्या पिढीला चुकीचा इतिहास निर्माण करून ठेवू नका. मागच्या निकेली घाण तुम्ही तरी तसं नका करू. आता शुद्ध इतिहास लिहा, असल तेच लिहा, गडबड करू नका. हा, नाही तर पिढ्यान पिढ्या बर्बाद केल्या जुन्या लोकांनी चुकीचं लिखाण करून. विठ्ठल 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 विठ्ठल. किती संभ्रम निर्माण. शिवाजी महाराजांची जन्मतारीख संभ्रम, शिवाजी महाराजांचे गुरु संभ्रम. किती संभ्रम निर्माण करायचे, समाजाला किती पागल बनवायचं. चुकीचा इतिहास सांगून समाज भरकटू नका, पिढ्या भरकटून देऊ नका. जे आहे सूर्यप्रकाशासारखं त्यांच्या पुढे मांडा, तसंच पुढच्या पिढीकडे जाऊ द्या. चुकीचं करू नका. काय चुकीचं कर? अरे फुलं पांढरे नव्हते, फुलं लाल रंगाचे होते, पांढरा नाही लाल द्या. नाथ महाराज म्हटले, नाही मारुती तू काही नको सांगू, फुलं पांढरेच होते. मारुतराय म्हटले, तुम्ही गपचीप ऐका, माझ्या पुढं कोणी जास्त एवढी गडबड करीत नाही, तुम्ही गपचीप ऐका. महाराज लिहा, लाल होते फुलं, लाल होते फुलं अरे बाबा, फुलं लाल नव्हते, फुलं पांढरेच होते. मारुतराय म्हणी, सीतामाईचा शोध लावायला लंकेत तुम्ही गेले होते का मी गेलो होतो? प्रत्यक्षदर्शी आय विटनेस, प्रत्यक्ष पुरावा कोण आहे? अरे प्रत्यक्षदर्शी मी आहे. सीतामाईचा शोध लावायला मी गेलो, मला माहिती आहे ना, गडबड करू नका. फुलं लाल होते. नाही नाही मारुती तू काही म्हण, पण मी सांगतो फुलं पांढरेच होते. अरे पैठणमध्ये बसून लंकेतले फुलं दिसत असतात का? काय किती येड्यात काढा लोकांना तुम्ही. पैठण कुठं, लंका कुठं,
कायच फुलं तांबडे नाही मारुती, फुलं पांढरेच होते. आता दोघांचा वाद विकोपाला चालला. शेवटी आता तो वाद मिटवायचा. मिटवणारा तितक्याच दोघं भगवत भक्त आहे. तो वाद मिटवायला तितक्याच तोला मोलाचा लागल ना. मग तिथं प्रभू रामचंद्र प्रगट झाले. रामचंद्राचं दोघांनी दर्शन केलं. काय चाललं? हनुमंतराय म्हटले चुकीचं लिहू राहिले, यांना सांगा अशोक बागेत सीतामाईच्या अवतीभोवती जे फुलांचे झाडं होते त्या झाडांना जे फुलं होते त्या फुलांचा रंग लाल होता, तांबडा लिहायला लावा, लाल रंग होता. नाथ महाराज म्हटले नाही प्रभू, फुलं पांढऱ्याच रंगाची होती, न्याय निवाडा तुम्ही करा. आणि मग मारुतराय म्हटले सांग रामा तूच सांग, फुलं तांबडे होते का फुलं पांढरे होते? त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हटले मारुती, फुलं तांबडे नव्हते, फुलं पांढरेच होते. मारुतराय म्हणे तू पॅनल बदलतो का काय? केलं पक्षांतर? वातावरण पाहून कारभार आहे का काय? नेमकं काय? नाही मारुती, फुलं लाल नव्हते, फुलं पांढरेच होते. प्रभू मला लाल दिसले याची सोय काय? आणि मग सांगितलं मारुती त्याचं कारण आहे. तुझ्या मनामध्ये रावणाच्या विषयी सीतामाईला पळून नेल्याबद्दलचा अफाट राग होता, प्रचंड राग होता. त्याच्यामुळं तुझ्या डोळ्यात रक्त उतरलेलं होतं, तुझे नेत्र आरक्त वर्ण झाले होते आणि रावणाच्या संतापाचं रागाचं रक्त तुझ्या डोळ्यात उतरलेलं असल्यामुळं पांढरे फुलं तुला लाल दिसले, फुलं मात्र पांढरेच होते. याला वेदांतामध्ये दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. दोन न्याय सांगितले ना, सृष्टी दृष्टी न्याय आणि दृष्टी सृष्टी न्याय. जशी सृष्टी तशी दृष्टी हा एक न्याय आणि जशी दृष्टी तशी सृष्टी हा एक न्याय. इथं दृष्टी सृष्टी न्याय. तुझे डोळे लाल झाले होते म्हणून पांढरे फुलं तुला लाल दिसले. मला बोलायचं फक्त इतकंच आहे. नाथ महाराज कुठे? पैठणमध्ये. फुलांची अशोक वाटिका कुठे? लंकेमध्ये. बर, अशोक वाटिका तो सीतामाईचा काळ कधीचा? त्रेतायुगातला. नाथ महाराज कधी आहे? कलियुगामध्ये. तरी कलियुगामध्ये पैठणमध्ये ग्रंथ लिहायला बसलेल्या नाथ महाराजांना त्रेतायुगात लंकेच्या अशोक बागेतले फुलं कोणत्या रंगाचे होते ते दिसू शकतं. याला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणा. ही ऋतुंभरा प्रज्ञा. हिला देशाचं बंधन नाही, हिला काळाचं बंधन नाही. मला तुम्हाला काय बोलायचं ऐका. मी इतकं लांबलचक का बोललो? आम्ही भक्ती केली हे कोण बोलतं? तो ऋतुंभरा प्रज्ञावंत जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. क्रांतदर्शी जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. मग एक मिनिट सांगा, तुकोबारायाच्या सारखा ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा असंबद्ध बडबड करील, वायफट बडबड करील, उगाच मोकार काही सांगायचं म्हणून सांगाल तो का पांडुरंग महाराज गिरी आहे का? काही पुढे सोडायला? तुकाराम महाराजांच्या सारखा महात्मा असं बेजबाबदार वक्तव्य करील कसं? मग ऐका, ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात आम्ही भक्ती केली, तर तुकाराम महाराजांच्या सांगण्यात विशेषत्वच आहे. तुकाराम महाराजांच्या सांगण्यात अपूर्वताच आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली. विठ्ठल 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 जाणकारांच्या करता पुन्हा प्रश्न आहे. ठीक आहे महाराज, मग काय अपूर्वता आहे ती सांगा. तुकाराम महाराजांच्या बोलण्यात वैशिष्ट्य काय आहे, विशेषत्व काय आहे, अपूर्वता काय आहे नेमकी ती सांगा. काय काय अपूर्वता आहे? मग तुकोबाराय म्हणतात ऐका, आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली या सांगण्यामध्ये अपूर्वता अशी आहे. तुकोबाराय म्हणतात जग जशी भक्ती करतं, जग भक्ती करतं, पण जग जशी भक्ती करतं तशी भक्ती आम्ही केली नाही. आम्ही भक्ती केली, पण कशी केली? जगत विलक्षण. आमची भक्ती कशी आहे? जगत विलक्षण. जगत विलक्षण म्हणजे जगापेक्षा वेगळी भक्ती केली. हा, आमची भक्ती जगापेक्षा वेगळी आहे. मग जग करतं ती भक्ती वेगळी आणि आम्ही केली ती भक्ती वेगळी. ही अपूर्वता आहे. म्हणून सांगतो भक्ती आम्ही केली. विठ्ठल. मग जाणकार ऐकणाऱ्यांना पुन्हा प्रश्न निर्माण होईल का काय फरक आहे बुवा? तुकाराम महाराजांनी केलेल्या भक्तीत
आणि जग करीत आहे या भक्तीमध्ये, या परमार्थामध्ये नेमका काय फरक आहे बुवा? तर फरक फार मोठा आहे. म्हणून तर जग करतं तशी भक्ती आम्ही नाही केली. मग आम्ही कशी केली? आम्ही वेगळे प्रकारची भक्ती केली. फरक आहे, विशेषत्व आहे. म्हणून तर जाणीवपूर्वक सांगितलंय भक्ती आम्ही केली. काय फरक आहे तर सांगतो, ऐका. महाराज, जगाचा परमार्थ तुमचा आमचा स्त्री पुरुष आपण सगळे वावीकर, वडांगळीकर, खडांगळीकर, आमकेकर, डमकेकर, टमकेकर, काही सगळे कर. आपण सगळे जे भक्ती करतो ना, काय ऐका, सगळ्या जगाची भक्ती परमार्थ कसा चालला तर आपला परमार्थ देखोवेखी चालला. आपण परमार्थ करतो हा देखोवेखी करतो. देखोवेखी म्हणजे एकाचं पाहायचं आणि दुसऱ्यानी करायचं, एकाचं पाहायचं आणि दुसऱ्यानी करायचं, एकाचं पाहून दुसऱ्यानी करणं, याला म्हणतात देखोवेखी. विठ्ठला विठ्ठला पायाविन भिंत तातडीची, पायाविन भिंत तातडीची. पायाविन भिंत तातडीची, पायाविन भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची, पायाविन भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची, पायाविन भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जिकडं पाहावं तिकडं देखो वेखी परमार्थ. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ऐकून घ्या, सोडून द्या बरं का. काय, ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेला सदस्य, ग्रामपंचायतमध्ये निवडून आला सदस्य, आणि ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यावर माळ घातली त्यांनी. ग्रामपंचायतमध्ये निवडून आला, सदस्य झाला आणि माळ घातली. शक्यतो ती मंडळी इकडे येत नाही. बहुतेक 99% राजकारणातली मंडळी परमार्थात येत, आणि मी म्हणतो ती येत नाही ते लई मेहरबानी, कारण ते इकडं आले तर इकडं पार्ट्या पडायला बसल्या आहे की नाही. येत नाही ते खूप चांगले. पण एक जण ग्रामपंचायतमध्ये निवडून आला, सदस्य झाला, हनमाळकरी झाला. एकांतात त्याची गाठ घेतली. त्याला म्हटलं, का रे, काय तुला भावना झाली कशी? तुला माळ घालावा अशी भावना झालीच कशी? तू माळ निवडून आला, तू माळ घातली कशी? कारण ढाब्याशिवाय तर निवडणूक होत नाही. निवडून आला तू माळ घातली कशी? तो म्हटलं, बरं झालं महाराज, एकट्याला गाठलं एकांतात, कोणाला सांगू नका, आपल्या दोघांमध्येच राहू द्या. काय, मला माळ घालायची इच्छा नव्हतीच. हा, अरे मग घातली कशी काय? तो नाईलाज. नाईलाज काय? नाईलाज. तो म्हटलं, खरं सांग काय, सरपंचच माळकरी झाला, पार्टी करायला कोणी राहिलंच नाही ना. घाट. तुम्ही 1 मिनिटं विचार करा. सरपंच माळकरी होतो म्हणून सदस्य माळकरी होतात, चेअरमन माळकरी होतो म्हणून डायरेक्टर माळा घालतात, आमदार माळकरी होतो म्हणून कार्यकर्ते माळा घालतात. असा परमार्थ काय प्राप्त करून देईल सांगा? याला काय म्हणा? जेथे देखे तेथे, काय बरोबर ना? जेथे पाहे का, जेथे देखे तेथे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे म्हणजे एकाचं पाहायचं बाकीचं निसुटायचं. याचं नाव काय? देखो वेखी परमार्थ. तुकोबारांचं एक अभंग फार गोड आहे. महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या एकाच चरणात. काय? एकाच चरणात 3 गोष्टी सांगितल्या. दावे निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा, एक गेले जावे त्याची वाटा. वंदिले जावे, वंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा, एक गेले जावे
पारिपासल्या वंदिले वंदावे एक, निंदिले निंदावे दोन, एक गेले जावे त्याची वाटा, याला म्हणतात जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, हे नाव आहे त्याचं. जिथं पाहावं तिथं देखो वेकी. वंदिले वंदावे, एखाद्याला एखाद्याच्या पाया पडताना पाहिलं का झुंबड उडालीच, गर्दी झालीच, बस का फक्त पायचाच उशिरी. त्याला पाया पडताना पाहिलं सगळा गाव धावला. अरे पण कोण आहे, काय पाया पडतो, काय नाही. वंदिले वंदावे. पंढरपूरमध्ये महाराज कीर्तनाला चालला होता. राहू दे काही नाही, काय काम नाही, राहू दे काही काम नाही, काय ना करा, राहू दे ठेवून जाऊ दे, काही नाही. उलट घाम आला पाहिजे. हा हो महाराज, मी सकाळच्या कीर्तनातला सुद्धा घाम पुशीत नाही कधी. हा असा पुरा वल्ला होतो, न्हावून निघतो, टपटप घाम गळवतो. पण खालून लोकांनी उपरणं दिलं तरी मी घेत नाही, घाम पुशीत नाही. का, यांना कळालं पाहिजे हा घामाचा पैसा आहे. हा घाम आलेलं चांगलंच महाराज. बघ हो प्रवीण बाबा ध्यानातच ठेवायचे. विठ्ठला विठ्ठला पंढरपूरमध्ये महाराज एका फडावर कीर्तनाला निघाले. उशीर झाला होता, 4-5 अभंग झाले. तो चोपदार घ्यायला आले होते. महाराजांनी खोलीतच फेटा बिटा बांधला. इस्तरीचं धोतर, इस्तरीचा शर्ट, पांढरा शुभ्र शर्ट, पांढरा शुभ्र फेटा, पांढरा शुभ्र उपरणं, असं चष्मा बिस्मा लावलेला. एक चोपदार पुढं, एक चोपदार मागं, दोघं शिट्ट्या वाजवत होते. आषाढी एकादशी आणि नामदेव पायरीपासून त्या रस्त्याने ते फडावर कीर्तनाला चालले. आणि सकाळी 11 वाजेचा टाईम. 1 मिनिट विचार करा, एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेव पायरीच्या समोर जी पोलीस चौकी राहती, त्या पोलीस चौकीपाशी 11 वाजता चालणं. कोणी आषाढीला त्या चौकीपाशी आलेला असेल तर त्याच्या लक्षात येईल. गर्दी काय राहते महाराज, 25 आणि 30 लाख. बरं तुम्हाला मग सांगा, उलट पप्पा आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला जर प्रदक्षिणा रोडनी कुठेही जायचं असेल ना, तर त्या माणसाला एकदम सोपं आहे. त्यांनी काय करायचं, फक्त गर्दीत जाऊन उभं राहायचं, पायचं हलवायचेच नाही, पाय मागं पुढं करायचेच नाही. मग त्यांनी फक्त तिथं रोडवर उभं राहायचं, गर्दी त्याला आपोआप. अरे एवढी मरणाची रेटारेटी, मरणाची चगरचगरी, काय गर्दी एवढी गर्दी. आणि त्या गर्दीतून शिट्ट्या वाजवत महाराजांना वाट काढीत ते चोपदार घेऊन चालले. आणि नेमकं त्या नामदेव पायरीपासल्या उद्धव घाटाच्या त्या पोलीस चौकीपाशी आले. आणि एका जणांनी, त्यांनी ओळखलं नाही काय महाराज कोण आहे कुठला आहे, त्याला घेणं देणं नाही. त्याला फिनिशिंग महाराजाची वाटली. ते फेटान, गंधन, उपरणन, चष्मान, त्याला ती महाराज दिसला. आणि ते अवसान पाहिलं ते एकदम मोठा महाराज दिसला. आणि तेवढ्या गर्दीत तो एक जण त्या महाराजाच्या पाया पडला. आणि तो पाया पडायला वाकला. आणि जेच गर्दी उसळली महाराज, जेच गर्दी उसळली. सगळे त्या महाराजाच्या एकामेकाच्या बोकांडी पडले, सगळे त्या महाराजाच्या अंगावर पडले. महाराज खाली पडला, फेटा एकीकडं, चष्मा एकीकडं, मोबाईल एकीकडं, बॅटरी एकीकडं, त्या मोबाईलची काय सगळं तानाफान झालं. आणि ते सगळे ते महाराजाच्या अंगावर, बायान माणसं गर्दी आहे चंगराचंगरी. तेवढ्या गर्दीतून चोपदारांनी कसं तरी तो महाराज बाहेर ओढला, त्याचा तो फेटा बिटा बगलात मारला. ते महाराजाला घेऊन निघून गेले. आणि महाराजाला घेऊन चोपदार निघून गेला. आणि चोपदार निघून गेल्यानंतर एकमेकाच्या अंगावर पडलेले उठले, खरं का, ते उठले. आणि उठल्यावर ते एकामेकाला म्हणे, माधू कोण महाराज होते रे ते. तरी आपल्याला काय माहिती. मग पाय कस काय पडलं, तुम्ही सगळेच पडले. याला काय म्हणतात, वंदिले वंदावे. वंदिले वंदावे. नंबर 2 काय सांगितलं, निंदिले निंदावे. एखाद्याने एखाद्याची निंदा सुरू केली का सगळेजण त्याच्यावर तुटूनच पडतात. सकाळी 9 वाजता गावात हॉटेल पुढं बाकड्यावर बसला, दुसऱ्याचाच अर्धा कप चहा, 10-20 जण त्याच्यापाशी. आणि त्यांनी फक्त कॅसेटचं बटन दाबून दिलं, असा रामबापू झाले ना सुरू. अरे 1 मिनिट विचार करा, ते कुठं, खडांगळी कुठं, विचार तर काय केला पाहिजे. तुम्हाला 1 मिनिट सांगतो, ऐका
ऐका, वाक्य गोड आहे, तुम्हाला उपयुक्त वाक्य आहे, सांगतो ऐका. काय? तुम्हाला निंदा करायची ना, जरूर करा. ऐका, तुम्हाला निंदा करायची ना, जरूर करा, अवश्य करा, खुशाल करा, बिंदास करा, राजरोस करा. निंदा करायची ना तुम्हाला, सुटा, तुटून पडा. निंदा करायची ना, अवश्य निंदा करा. पण ज्याची निंदा करायची त्याची योग्यता आणि आपली योग्यता याचा 100 वेळा विचार करा आणि मग निंदा करा. मग निंदा करा. उगीच आपलं कोणी उठायचं आणि कोणाच्या नावाने बोंबलायचं. याला काय म्हणतात? निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, निंदिले निंदावे. आणि तिसरी गोष्ट सांगितली, एक गेले जावे त्याची वाटा. एखाद्या रस्त्याने निघाला का सगळे त्याच्या मागं पळतच सुटतात. अरे कुठं चालला तो? त्याच्या मागं. अरे पण तो कुठं चालला आपल्याला काय माहिती? आता हे कसं काय बो? याला शास्त्र सांगतं, अंधे नैव नियमाना यथा अंधा. काय होणार हो शेवटी? समोरचा कुठं चालला त्याचा विचार न करता त्याच्या मागे पळणं म्हणजे स्वतःचा घात करणं आहे की नाही? घात एक वेळे मागे पुढे, घात एक वेळे मागे पुढे, घात एक वेळे मागे, घात एक वेळे मागे. आंधळ्याच्या काठी लागती आंधळे, आंधळ्याच्या काठी लागती आंधळे, लागती आंधळे, आंधळ्याच्या काठी लागती आंधळे. वेळे मागे पुढे, घात एक वेळे मागे घात एक वेळे मागे पुढे, घात एक वेळे मागे पुढे. आंधळ्याचे काठी लागले आंधळे. परिणाम काय? घात एक. हे सगळं कसं आहे तुम्हाला सांगू का? तुम्ही बघा, मला निव्वळ मेंढरासारखं काम आहे, निव्वळ मेंढरासारखं. कोण एखाद्याच्या मागं निघाला का सगळे त्याच्याच मागं निघतात. कोणी पाहायलाच तयार नाही काय न कसं. हे मेंढरासारखं नाही तर काय. एक शाळेमधल्या मुलांचं उदाहरण आहे. उदाहरण गोड आहे मात्र. काय? 5वी 6वीचा वर्ग आहे. 50 मुलं त्या वर्गात आहे आणि त्या वर्गामध्ये एक मुलगा आहे. तो अतिशय माठ्या, अत्यंत त्याला काही येत नाही म्हणजे काहीच येत नाही, कधीच येत नाही, काहीच येत नाही. एकदम मुलगा, एकदम इतका माठ्या किती 4-5 गुरुजी मेले पण हा पासच नाही. इतका माठ्या, निव्वळ असा टोंगच्या. माझ्याकडे नका पाहू, मी काय सांगतो ते ऐका फक्त. तुम्ही लगेच नजर लावतो. असा टोंगच्या टोंग दिसायचा. शिक्षक सुद्धा त्या वर्गात शिकवायला आले ना त्याच्या नादी नव्हते लागत. शिक्षक पहिले त्याला नमस्कार करायचे मग फळ्याकडे जायचे, नादी नव्हते लागत. त्या वर्गामध्ये शिक्षकांनी एक दिवस प्रश्न विचारला. मुलांनो, सर्व मुलं टवकारले, शांत सावधान पोजमध्ये. प्रश्न विचारतो, नीट ऐका. सांगा ना गुरुजी काय? ऐका प्रश्न नीट. एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एका खोलीमध्ये मेंढ्या कोंडल्या 12. एक मेंढी बाहेर गेली तर खोलीत मेंढ्या राहिल्या किती? सगळ्या मुलांनी वरती हात केले. गुरुजींनी सुद्धा शिरेल नंबर विचारलं. शिरेल एकही मुलगा सोडला. 1 नंबर तुरे, त्यांचा 11 बरोबर. शिक्षक म्हणजे बरोबर बस खाली. 2 नंबर तुरे 11 बरोबर. 3 नंबर तुरे 11 बरोबर. 4 नंबर तुरे 11. असं करीत 49 मुलांपर्यंत गेले. पण शिक्षकाला वाटलं त्या 50व्याला कधी येतच नाही, याच्या नादी लागून कुठं टाइमपास करा म्हणून त्याला न विचारता ते पुढचं शिकवायला लागले. पण तुम्हाला गंमत सांगतो, या प्रश्नाचं खरं उत्तर त्याला माहीत होतं. सायकोलॉजीचा एक नियम असा आहे मानसशास्त्राचा, का कोणती पण गोष्ट ज्याला खरी माहीत राहते त्याला दम निघत नाही, त्याला दमच धरवत नाही, त्याची तगमग होती, त्याची उचलटाक होती. कधी सांगल धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा. स्वभावे बाहेर, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा, धरिताही पर्यावरणा.
काय तर त्याला सांगितल्याशिवाय ते दमच निघत नाही, आवरलं जात नाही, आवरत नाही. धरीताही पर्या त्याची तगमग झाली. तो उठून उभा राहतो, गुरुजी ले काय माझं उत्तर ऐका मग पुढचं शिकवा. गुरुजी म्हटले, माठ्या बस खाली, तुला कधी काही येतं रे? हा म्हटलं कधी नसेल काही येत, पण आज येतंय, माझं ऐका मग पुढं शिकवा. शिक्षकाचा नाईलाज झाला. ते म्हटले ठीक आहे, प्रश्न नीट ऐक, व्यवस्थित उत्तर दे. एका खोलीत मी विचारतो, एका खोलीत 12 मेंढ्या कोंडल्या, एक मेंढी बाहेर गेली, खोलीत मेंढ्या राहिल्या किती? तो म्हणी एकही नाही. गुरुजी म्हटले, बावळा ते का मूर्ख, प्रश्न कळतो का? 12 कोंडल्या होत्या, एक बाहेर गेली. मी विचारतो खोलीत मेंढ्या राहिल्या किती? हा म्हटला एकही नाही. गुरुजी म्हटले कसं काय? तो मेंढराची जातच अशी राहती, एक निघाली का? एक गेले जावे त्याची एक गेले जावे. आज महाराज विनोद सोडून द्या, पण तुमचा माझा सगळ्या जगाचा आज मितीचा परमार्थ हा देखो वेखी चाललाय. एकामेकाचं पाहून फक्त आपण करतो, याच्या पलीकडं आपल्या परमार्थ करण्याला काही बेस नाही बुवा. विठ्ठल 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 देखो वेखी याच पदाला दुसरं एक पद ऍड करून घ्या. काय? जगाचा परमार्थ हा गतानुगतिक आहे. गतानुगतिक पण देखो वेखी अर्थ एकच. आता तुम्ही म्हणे गतानुगतिक काय काढलं बुवा? गतानुगतिक काय काढलं बीडलं काही नाही, एकदम सोपं आहे हो. काय? गतानुगतिक जगाचा परमार्थ कसा आहे? गतानुगतिक म्हणजे त्याचा सोपा अर्थ असा आहे, मागून आलं आणि पुढं चाललं, बस याचं नाव आहे गतानुगतिक. मागून आलं आणि पुढं चाललं. का माळ घातली? आमचा आजा माळकरी होता, त्यांनी का घातली? त्याचा बाप माळकरी होता, त्यांनी का घातली? त्याचा बाप. अरे पण घालायची काय करता? त्याचा बाप माळकरी होता म्हणून. गतानुगतिक का वारी करतो? माझा बाप करीत होतो म्हणून. ते कोण? त्याचा बाप. असंच कोणाला विचारा. गतानुगतिक परमार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सुभाषितकारांनी फार गोड चिंतन केले. ऐका, सुभाषितकारांचा शब्द आहे, तुमच्या लक्षात आला तर फार चांगलं होईल. ऐका सांगा. सुभाषितकारांचा शब्द आहे, तुमच्या लक्षात आला तर फार चांगलं होईल. शब्द असा आहे बघा. काय? ऐका, सुभाषितकार म्हणतात, लोक परमार्थ करतात. नीट वाक्य ऐका, लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. भाव तुमच्या लक्षात आला तर बघा, अर्थ कळत असेल तर पहा. परत बोलू. काय? सुभाषितकार म्हणतात, मी नाही. काय? लोक परमार्थ करतात. परत ऐका, लोक परमार्थ करतात पण लोक पारमार्थिक नाही. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय? ऐका, याचा अर्थ असा आहे महाराज, परमार्थ हा वृत्तीपर्यंत पोहोचायला तयार नाही. परमार्थ वरवर चाललाय. एक गंधन, माळन, भजन, पूजन, टाळन, पखवादन, विनान, भागवतन, रामायणन, मांडवन, सप्तेन, आमकन, धमकन, पंक्तीन, हे सगळं जेच हे वरवर चाललंय, अंतःकरणापर्यंत पोहोचायला तयार नाही. आणि म्हणून ऐका, एवढं सगळं परिवर्तन एवढे सप्ते चालले, गावोगाव सप्ते चालले, परिवर्तन काय? चेंजेस काय? चेंजेस नाही, बदल नाही. परिणामाच्या अंगाने गेलं तर परिणाम शून्य आहे. अरे महाराज, विचार करण्या जाऊ दे. आता आपलं खडांगडी गाव अपवाद आहे. प्रवीण महाराजासारखे मुलं इथं तयार झाले, पण काही असे गाव आहे 100 वर्ष सप्ते करून एक नवीन टाळकरी त्या गावात तयार नाही. 100 वर्ष सप्ताह होतो आणि एक टाळकरी तयार होत नाही. याचा अर्थ काय? 100 वर्ष गावाचा झालेला खर्च गेला कुठं?
परिवर्तनाच्या बाजूनी जर परिणामाच्या दृष्टीनं जर या गोष्टीचं चिंतन केलं तर परिणाम शून्य. आणि परिणाम का होत नाही तर याचा अर्थ आहे हे वरवर चाललंय ते अंतःकरणापर्यंत भिडायला तयार नाही. विठ्ठल 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 आणि म्हणून सुभाषितकारांचं वचन सांगितलं ऐका. सुभाषित ऐका. गतानुगतिको लोक न लोक पारमार्थिका वालुकालिंग मात्रेन कथम मे ताम्रभाजन. गतानुगतिको लोका हे लोक कसे कसे परमार्थ करतात, कशी भक्ती करतात. गतानुगतिको लोका पण न लोक पारमार्थिका परमार्थ यांच्या अंतरात जायला तयार नाही. ज्ञानोबा तुकोबारायचे वैराग्याचे विचार यांच्या वृत्तीला भिडायला तयार नाही. न लोक पारमार्थिका. मग कशाप्रमाणे चाललंय. वालुकालिंग मात्रेन कथम मे ताम्रभाजनम. फार जुन्या काळी लोकांना घड्याळ कळत नव्हते. आपले आजे पंजे अंगठेबहाद्दर होते, पागुटे छाप होते. जुना काळ होता 100 वर्षाचा. त्यांना किती वाजले किती मिनिटं किती सेकंदन काय ताळमेळ नव्हतं मारत. आणि तेव्हाचा जो कारभार सांगा अंदाजे 5-10 दर्शी अंदाजे 5-10. आता वावरात बाया कामाला लावल्या आणि त्या संध्याकाळी सुट्टी घ्यायच्या म्हटल्या ना तर मग तो मालक काय करायचा, बांधावर उभा राहायचा आणि पश्चिमेकडे तोंड करायचा. आणि मग मालक म्हणायचा अजून कासराभर सूर्य मावळायला टाईम आहे. कासराभर म्हणजे किती वाजून किती मिनटं. सकाळी उठला आंघोळ पांघोळ जेवला आणि वावरात जायचं. किती टाईम झाला पाहिलं वर. अरे बाबा काय वावाभर दिवस वर आला. वावा म्हणजे किती वाजून किती मिनटं. त्या काळच्या जुन्या लोकांना सूर्यचंद्राचे ग्रहण राहायचे ना, ते ग्रहण लागायचं कधी संपायचं कधी कळत नव्हतं. मग त्या लोकांनी ना चंद्राकडं सूर्याकडं पाहायचंच नाही. मग काय करायचं, गावात फक्त ब्राह्मणाच्या घराकडं लक्ष ठेवायचं. ब्राह्मण आंघोळीला निघाला का यांनी समजायचं सुटलं रे माधू. त्यांनी निघायचं नदीवर सगळ्यांनी निघाले. एका सायंकाळी सूर्याचं ग्रहण संपलं. ब्राह्मण बुवा तांब्याची लोटीन संध्याची तांब्याची पळी घेऊन नदीवर आंघोळीला आले. तर पाहिलं लोकांनी, लोक निघाले. आता ब्राह्मण बुवा आधी पोहोचले आणि पाणी होतं, काही वाळू उघडी होती. ब्राह्मण बुवानी विचार केला आता भांडं आपलं ठेवायचं, नदीत जायचं, पाण्यात बुडी मारायची. पण त्यांनी विचार केला भांडं चोरीला गेलं तर. मग भांडं चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी काय डोकं लावलं, वाळूमध्ये खड्डा केला, त्याच्यात भांडं आणि ती पळी पुरली, खड्डा झाकून टाकला. पण ब्राह्मण भाऊ हुशार, काय आपण पाण्यातून आंघोळ करून वरती आलो तर इथंच पुरलं, जागा कशी काय लक्षात यायची, काहीतरी खून असावी. मग काय खून करावी म्हणून त्या पुरलेल्या लोटी पुरलेल्या जागेवर त्यांनी वाळूची पिंड तयार केली. आणि ते ब्राह्मण भाऊ पिंड तयार करीत होते तेवढ्यात 5-50 जणांचं टोळकं आलं. त्यांनी काकाला पिंड करताना पाहिलं. त्यांना वाटलं आजच्या ग्रहणाची पर्वणीच अशी आधी पिंड मग आंघोळ. त्या पिंडीपाशी यांनी पिंडी तयार केला. मागून पुन्हा 100-200 आले, त्यांनी यांना पिंडी करत व्हायला, त्यांनी पिंडी केल्या. तिकडून बायांच्या टोळ्या आल्या, त्यांनी पुरुषांना जे यायचं ते पिंड करायचं, मग पिंड करायचं, नदीत जायचं, पिंड करायचं, पाण्यात जायचं, पिंड करायचं. आणि ते ब्राह्मण बुवा स्नान करून अर्घ्यदान करून बाहेर आले. येऊन पाहतो तो सगळ्या वाळवंटामध्ये पिंडीच पिंडी. आता त्या ब्राह्मण बुवाला प्रश्न असा पडला, आपण केलेली पिंड कोणती, माझं भांडं कुठे. त्याची काही लक्षातच येईना. तेवढ्यात एक जण तिथं पिंड करीत होता. ब्राह्मणाला राग आला होता, चिडला ब्राह्मण त्याच्यावर. ब्राह्मण बुवा त्याला म्हणे का पिंड करतो, का पिंड करतो. तो त्याचं पाहिलं म्हणून. त्याला विचार तू का केली, तो त्याचं पाहिलं म्हणून. त्याला तू का केली, तो त्याचं पाहिलं म्हणून. तू का केली, त्याचं पाहिलं. अरे तू का केली, तो काका तुमचं पाहिलं म्हणून. काका म्हटलं अरे पण मी का केली, तो आम्हाला काय माहिती तुम्ही का केली. आणि मग काकांनी सांगितलं बाबा मी वाळूची पिंड केली याला कारण असं आहे का मे ताम्रभाजनम कथम, मे ताम्रभाजनम कथम, माझं तांब्याचं भांडं कुठं आहे ते लक्षात यावं म्हणून अहम वालुकालिंग मात्रेनं करिष्ये, म्हणून मी वाळूची पिंड केली. तो म्हटलं आम्हाला काय माहिती तुम्ही गेली आम्ही गेली. याला म्हणतात गतानु. याला जोडून आमचे बाबा एक उदाहरण सांगायचे बरं का. विठ्ठला उदाहरण तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. ते बाबा आमचे नेहमी सांगायचे. काय जुन्या काळामध्ये एका अति श्रीमंताचा एकुलता एक मुलगा नवसानी झालेला मुलगा. परत ऐका, जुन्या काळात जहागीरदारीचा काळ,
जहागीरदार अति श्रीमंताचा मुलगा, एकुलता एक मुलगा, 9 साली झालेला मुलगा. परत एक ऐकून ठेवा, काय अति श्रीमंताचं कार्ट, एकुलता एक कार्ट, आणि त्यातली त्यात 9 साली झालेलं कार्ट. टनावर बावळट राहतं, टनावर, छटाकन हात पाहुणे, टनावर बावळट. तसंच आहे, पैशाला तोटा नाही. आणि श्रीमंताच्या घरात गोरगोमट, पर्सनॅलिटी, शाळेत गेलं नाही, अजिबात शाळा शिकला नाही, अंगठे बहादूर राहिलं, अक्षर ओळख केली नाही, जवान झालं, लग्नाला आलं, आणि शेजारच्या एका जहागीरदाराची पोरगी, आणि लग्न झालं. लग्नानंतर पहिला दिवाळीचा सण आला, आग्रह करून त्याला नेलं. सासऱ्याचा मुंबईला छोटा उद्योग होता, सासरा मुंबईत होता, मेवणे आले आणि त्याला दिवाळीला घेऊन गेले. 7-8 दिवस मुक्कामाला घेऊन गेले. आणि आता सासरा पण येणारच होता, पण तिकडं मुंबईत त्याचं काही काम धाम वाढलं, म्हणून त्यांनी तिकडून तार केली का मला यायला 2 दिवस लेट होणार आहे, पण मी येईपर्यंत पाहुण्याला जाऊ देऊ नका, अशा मजकुराची त्यांनी तार केली. पाहुणा बसेल होता. आता पाहुणं सुटा बुटा अप टू डेट, अशी भांगपट्टी, आमकं तमकं, बेल्ट फिल्टर, इन बिन असं दिसायचं. आणि कोणालाच वाटायचं आत्ताच फॉरेनहून आला का काय बुवा, असं वाटायचं, दिसायला असं दिसायचं. आणि ते आपलं बसलेलं. सासूबाई जुनी, काष्टी पातळातली, नऊवारी पातळातली जुनी बाई, ती मध्यम वयातली बाई. पोस्टमन, दारात पोस्टमन आला. ती सासूबाई गेली, सही करून तिने तार सोडवली, सही करून त्याच्या रजिस्टरवर सही केली, तार घेतली, तो निघून गेला. आता ती तार फाडायची, मध्ये काय लिहिलं ते तार फोडायची, फाडायची आणि ती वाचायची. पण सासूबाईने विचार केला, एवढा अप टू डेट आपला जावई सुटाबुटातला इथं बसला, आणि आपणच तार वाचून कशाला चिपडा डोळा मिचकून शहाणपणा करा, म्हणून तिला वाटलं ही तार त्याच्याकडे देऊ वाचायला. म्हणून तिने ती तार पोस्टमनकडून घेतली आणि जावईकडे दिली. जावई तुम्ही वाचन काय मला सांगा. आणि मग त्या जावईने तार हातात घेतली. त्याला स्वतःचाच राग आला. शिकलो नाही, स्वतःवरच चिडला. त्यावेळी जर शिकलो असतो, सासूरवाडीत आता इज्जतीचा पंचनामा झाला नसता, बेआबरू झाली नसती. बरं, त्या सासूबाईला सांगता येईना, मामी मला नाही येत वाचता. आज्ञान प्रगट करायला धाडस लागतं महाराज, आज्ञान प्रगट करायला धाडस लागतं. हा, सासूबाईला म्हणता येईना मला वाचता येत नाही, आता काय करू. आता शेवटी त्यांनी अंदाज केला, काय ज्या अर्थी मुंबईहून तार आली, त्या अर्थी मामा ज्या एरियात राहतात त्या एरियात बॉम्बस्फोट झाला, आणि त्याच्यात मामा काय गेला. काय निर्दयी माणसं आहे राव तुम्ही. घालवला, डायरेक्ट घालवला. गेला नाही व, काही दयामाया आहे का नाही राव. गेला नाही व, सापडला, गेला नाही, डायरेक्ट घालवला. तो लागला रडायला. सासूबाईने अंदाज काढला आणि ती लागली रडायला. नवरा रडतो, आई रडत, ती ऐकलं पोरीने. ती पोरगी आली, आईपाशी बसली, ती लागली रडायला. 5 भाऊ, 5 भावांच्या 5 बायका, 5ही भाऊज आहे. हातातले कामं टाकून ते आले आणि त्या नंदापाशी बसले, त्या लागल्या रडायला. बायकांचा आवाज भावांनी ऐकला, ते गाव आले, ते बसले पाहुण्याबाजी, ते लागले रडायला. सगळ्यांचा मिळून आवाज मोठा झाला. वाड्यातून बाहेर पडला, शेजारच्या पाजारच्या घरात आवाज गेला, आणि शेजारचे पाजारचे सगळे गावातले हातातले कामं टाकून ते वाड्याकडे धावले. जो यायचा तो जागा मिळेल तिथं बसायचं, सुरासुर रडाय, सगळे रडायचे, नुसती रडारडी. सगळा वाडा भरला, घर भरलं, बाहेर वट्टा भरला माणसांनी, अंगण भरलं, आणि रोडच्या पलीकडं माणसं बसले. जो येईल तो जागा मिळेल तिथं बसायचं आणि सुरात घालायचा. अजून कोणी विचारलं नाही काय झालं हो, काय कोणीच विचारलं नाही. एक विचारवंत आला, त्यांनी रोडच्या पलीकडे जे बसले होते अंगणाच्या पलीकडे रस्त्यावर, त्यांना विचारलं का रडता, काय झालं. ते त्या अंगणातले रडतात म्हणून. अंगणातल्यांपाशी आला, का रडतात. ते वट्ट्यावरचे रडतात म्हणून. वट्ट्यावरच्यांना विचार का रडतात, ते मधले रडतात म्हणून. घरातल्या वाड्यातल्यांना विचार का रडतात, ते पोरं रडतात म्हणून. पोरांना विचार भावारी का रडता, ते आमच्या बायका रडतात म्हणून. बायका का रडतात, ते आमचे ननंद रडती म्हणून. नंदाला विचार बाई का रडती, तेवढी सासूबाई रडती, आई रडती म्हणून. आईला विचारलं बाईसाहेब का रडता, ती म्हणे पाहुणा रडतो म्हणून. पाहुण्याला विचारलं भाऊसाहेब अहो तुम्ही का रडता, तो तार वाजता येईना म्हणून. याला काय म्हणतात, याला म्हणतात गतानुगतिको लोकाः न लोक पारमार्थिकः. तसाच परमार्थ तुकोबाराई सांगतात, ऐका, तुकोबाराई सांगतात
जग जसा परमार्थ करत गतानुगतिक, जग जसा परमार्थ करत देखो वेखी, अशी भक्ती भगवंताची आम्ही नाही केली. जगासारखा परमार्थ नाही केला, जगासारखी भक्ती नाही केली. मग आम्ही जगत विलक्षण भक्ती केली, जगापेक्षा वेगळी भक्ती केली. अरे पण नेमका काय फरक आहे? वेगळी केली, वेगळी केली. वेगळं केलं म्हणजे नेमकं केलं तरी काय? तुकोबाराय म्हणतात, ऐका ऐका, काय आमच्या भक्तीत वेगळेपणा काय आहे? काय वेगळेपणा? महाराज म्हणतात सगळ्या जगाच्या भक्तीत उद्वेग आहे, सगळ्या जगाचा परमार्थ उद्वेगी आहे. जगाची भक्ती उद्वेगी आहे, सगळ्या जगाच्या भक्तीत उद्वेग आहे. आणि आम्ही मात्र जाणीवपूर्वक त्या उद्वेगाला बाजूला ठेवून भगवंताची भक्ती केली. हा जगाच्या आणि आमच्या भक्तीतला फरक आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. धरितायाचा संग, सुख आम्हा झाले 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 धरितायाचा संग, धरितायाचा संग, सुख आम्हा झाले सुख आले धरिताया सगळ्या जगाच्या भक्तीत उद्वेग आहे. आणि आजकालचा नाही, पुरातन काळापासून. हे बा ऐका, गीतेने आपल्याला 4 प्रकारचे भक्त सांगितले, बरोबर? गीतेने भक्त सांगितले. किती भक्त प्रकार? 4. कुठं? 7व्या अध्यायात. कोणते? भगवान म्हणतात चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त सांगितले ना. आता ऐका, याच्यातला ज्ञानी भक्त सोडून द्या. ज्ञानी भक्त विचारातून बाजूला काढा. ऐक बाळ, ए बाळ ऐक, ज्ञानी भक्त सोडून द्या. आता परिशेष न्यायाने खाली किती राहिले? 3. ज्ञानी सोडून दिला, खाली किती राहिले? 3. कोणते? अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी. आता ऐका, अर्थाच्या भक्तीत उद्वेग आहे, जिज्ञासूच्या भक्तीत उद्वेग आहे, अर्थार्थीच्या भक्तीत उद्वेग आहे. ठीक आहे, सगळ्यांचा उद्वेग सारखा नाही, उद्वेगाचा विषय प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे, पण तिघांच्या भक्तीत उद्वेग आहे. आणि जगात सगळे भक्ती करणारे या 3 वर्गामध्ये येतात. ज्ञानी या वर्गात जाणारे फार क्वचित आहे,
ते किती कमी. मग त्याचं वर्णन पुढं केलंय. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धय यततामापि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. करोडो करोडोमध्ये एखादाच ज्ञानी भक्त असतो, बाकी सगळे या 3 वर्गात मोडतात. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. ऐका, अर्थाच्या भक्तीमध्ये संकट मुक्तीचा उद्वेग आहे. जिज्ञासूच्या भक्तीमध्ये भगवत स्वरूपाला जाणून घेण्याचा उद्वेग आहे. आणि अर्थार्थीच्या भक्तीमध्ये द्रव्य प्राप्तीचा उद्वेग आहे. अर्थार्थी द्रव्य मिळावं म्हणून भक्ती करतो, जिज्ञासू देव कळावा म्हणून भक्ती कर. हे बा, विषय जरी वेगळा असला पण देवाच्या स्वरूपाचं मला ज्ञान व्हावं ही जिज्ञासा म्हणजे उद्वेगच आहे. हां. आणि अर्थ संकट निर्माण झालं का ते संकट निवृत्त व्हावं म्हणून भक्ती करतो, तो अर्थ आहे. मग अर्थाच्या जिज्ञासूच्या अर्थार्थीच्या प्रत्येकाच्या भक्तीत उद्वेग आहे. आणि उद्वेग या शब्दाचा अर्थ काय? उद्वेग म्हणजे काय? उद्वेग म्हणजे शोक, उद्वेग म्हणजे चिंता, उद्वेग म्हणजे दुःख, उद्वेग म्हणजे काळजी, उद्वेग म्हणजे मोह. हां. ते केल्यानंतर मला जे मिळायला पाहिजे ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वृत्तीची अस्थिरता, हिचं नाव आहे उद्वेग. माळ तर घातली तसंच काही झालं नाही, सत्यनारायण केला तसंच काही झालं नाही, पंगत दिली तसंच काही झालं नाही. कधी होईल? ही जी वृत्तीची अस्थिरता आहे. एखादं कर्म केलं आणि त्या कर्मातलं फळ जोपर्यंत मिळत नाही त्या फळाच्या प्राप्तीपर्यंत वृत्तीची जी अस्थिरता आहे ती अस्थिरता म्हणजे उद्वेग आहे. बेचैन, उद्वेग, चिंता, दुःख असं निर्माण करते ती वृत्ती. उद्वेगाचा परिणाम आहे. तुकोबाराय म्हणतात सगळ्या जगाच्या भक्तीत उद्वेग आहे, आम्ही मात्र एक काम केलं. भगवंताची भक्ती करताना डोळ्यात तेल घालून त्या उद्वेगाला बाजूला केलं आणि मग भक्ती केली. हा आमच्या भक्तीतला विशेष आहे. काय केलं? महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली कशी? सांडोनी उद्वेग सांडोनी आम्ही भक्ती केली. विठ्ठला महाराज एक नाटाचा अभंग तुकोबारायांचा असा आहे. तुकोबाराय विचार करतात देवापुढं उभं राहिलं आणि त्याला जर म्हटलं असं कर तसं कर, असं कर, माझं असं कर, माझं तर आता असं कर म्हणावं तरी उद्वेग, तसं कर म्हणावं तरी उद्वेग, हे कर म्हणावं तरी उद्वेग, ते कर. मग शेवटी महाराजांनी त्या नाटाच्या अभंगात इतके सुंदर उद्गार काढले. महाराज म्हणतात देवा माझं कसं कर, मी तुला काहीच म्हणणार नाही, तू एकच काम कर, तुला जसं वाटेल तसं कर. आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी. तारीची तरी तारी मारी, तारीची तरी तारी मारी, तारीची तरी तारी मारी, तारीची तरी तारी मारी. जवळी अथवा दुरी धरी, जवळी अथवा दुरी धरी, जवळी अथवा दुरी धरी, जवळी अथवा दुरी धरी. घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको. शरणालो नेनते पणे, शरणालो नेनते पणे, घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको, घाली संसारी अथवा नको. शरणालो नेनते पणे, शरणालो नेनते पणे. आता तुला काय करायचं कर, आता तुझं कळेल ते करी. तारशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी. हे तारायचं तार, मारायचं मार.
जवळ ठेवायचं ठेव, दूर लोटायचं लोट. संसारात ढकलायचं ढकल, न ढकलायचं नको ढोकलू. मारायचं तर मार, तारायचं तर तार. तुला काय करायचं कर. कारण मी तार म्हटलं तरी उद्वेग, मार म्हटलं तरी उद्वेग, जवळ घे म्हटलं तरी उद्वेग, दूर कर म्हटलं तरी उद्वेग. त्यापेक्षा आता तुझं कळेल ते करी, याचं नाव आहे सांडोनी उद्वेग. कसा परमार्थ केला? काहीच इच्छा नाही, कोणतीच वासना नाही, फक्त परमार्थ करीत राहिलो. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या न्यायाने परमार्थ केला. भक्ती आम्ही केली. सांग बर 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 महाराज, एवढं भक्ती आम्ही केली. बोलता बोलता 8:45 वाजवले तुम्ही. ठीक आहे, आता कळलं लक्षात. जगाच्या भक्तीत आणि तुमच्या भक्तीत काय फरक आहे आलं ध्यानात. पण आता आम्हाला एक असं सांगा ना, काय तुम्ही मार दिमाखानी सांगता उद्वेग सांडून भक्ती केली, पण एक सांगा का या उद्वेग बाजूला ठेवून जी भक्ती तुम्ही केली, या भक्तीनं तुम्हाला काय मिळालं, पदरात काय पडलं, लाभ काय प्राप्त झाला? तुकोबाराई त्याचा लाभ सांगतात. ही उद्वेगाला बाजूला ठेवून आम्ही भगवंताची भक्ती केली आणि या भक्तीचा परिणाम काय झाला तर पावलो हे संग सुखयाचे. काय झालं? भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, तिचा परिणाम काय मिळालं? पावलो, इथं पोहोचलो, इथं आलो, हे मिळालं. काय मिळालं? पावलो हे संग सुख याचे, आम्हाला परमात्म्याचं संग सुख प्राप्त झालं. 1 मिनिट परत ऐका. भक्तीचं वैशिष्ट्यच आहे बुवा, भक्तीचं विशेषत्वच आहे महाराज. भक्ती काय करती तर भक्ती जीवाला थेट देवापर्यंत नेते. भक्ती जीवाला डायरेक्ट देवापर्यंत नेऊन पोहोचवती. भक्तीच्या अंगात जे सामर्थ्य आहे देव प्राप्त करून देण्याचं, हे सामर्थ्य इतर कोणत्याही साधनाच्या अंगात नाही. विठ्ठल ऐसे बळ नाही आणि कांचे हाती, तप तीर्थ जगी दान व्रत, तप तीर्थ जगी दान व्रत. ऐसे बळ नाही आणि कांचे हाती, तप तीर्थ जगी दान व्रत, तप तीर्थ जगी दान व्रत. ऐसे बळ नाही आणि कांचे हाती, ऐसे बळ नाही आणि कांचे हाती, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे हाती, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, तप तीर्थ जगी दानवत, तप तीर्थ जगी दानवत. ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी, तप तीर्थ जगी दानवत, तप तीर्थ जगी भक्तीच्या अंगात जी अलौकिक शक्ती आहे देव प्राप्त करून देण्याची, थेट देव, ही शक्ती दुसऱ्या कोणत्या साधनात नाही. ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी, तप तीर्थ दान व्रत. भगवान म्हटले अर्जुना, नाहम वेदैर्न तपसा न ज्ञानेन चेज्जया. आम्ही वेदानी तपानी ज्ञाना, हे तुम्हाला एक सांगतो आहे का, हे ज्ञान ज्ञान म्हणता ना तुम्ही, ज्ञान 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 लय याचं जाड्या जाड्या भरड्या भरड्या गोष्टी मारतात ना, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तत्वज्ञान. महाराज हे ज्ञान सुद्धा जीवाला देवाची प्राप्ती नाही करून देत. निष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त,
आत्मनिष्ठ जरी झाले जीव मुक्त सुख दुर्लभता 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 आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन ज्ञान काय करतं? आत्मज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान हे ज्ञान काय करतं? जीवाला म्हणजे वृत्तीला फक्त देवाच्या स्वरूपाची जाणीव करून देतं. असं 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 ब्रह्म असं आहे असं आहे असं आहे, ते असं आहे एवढीच जाणीव ज्ञान वृत्तीला करून देतं. पण त्या ब्रह्माची प्राप्ती ज्ञान नाही करून देत, योग नाही करून देत, वेद नाही करून देत. मग त्याची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य एका साधनात आहे. त्या साधनाचं नाव आहे भक्ती. भक्ती काय करती? भक्ती जीवाला थेट देवापर्यंत नेती. बुवा विठ्ठला म्हणून भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. मग तुकोबाराय म्हणतात उद्वेग रहित भक्ती केली आणि या भक्तीचा परिणाम परमात्मा प्राप्त झाला. परमात्म्याच्या संगतीत आलो आणि देवाच्या संगतीमध्ये देवाचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद भोगायला मिळाला. नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखील देवे नाही देखील देवे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते देखील देवे नाही देखील महाराज म्हणतात अपूर्व आनंद ब्रह्मानंद परमानंद त्याच्या संगतीत मिळाला. मग हा भक्तीचा परिणाम. काय केलं? भक्ती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. याच्या संगतीत आलो दुःखाचा कायमचा नाश आणि आनंदाची प्राप्ती. सुखामा झाले धरिता याचा संग धरिता सुख झाली. सुखामा झाले धरिता याचा संग आणि दुःख कारणासह निवृत्त झालं. पळाले उद्वेग सांडोनिया. बुद्धिवाद्यांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज किती सुख झालं? तुम्हाला देवाचा संग मिळाला, याच्या संगत त्याले दुःखाचा कारणासहित नाश होऊन तुम्हाला सुख मिळालं, तर देवाच्या संगतीत या भक्तीमुळं तुम्हाला किती सुख मिळालं? तुकोबाराय म्हणतात एक मिनिट ऐका. काय सुख झालं एवढंच खरं. देवाच्या संगतीत दुःख संपलं, सुख झालं एवढंच खरं. पण किती झालं असं जर तुम्ही सांगा म्हटले तर ते सुखच इतकं अमर्याद आहे का त्याला शब्दामध्ये बांधता येत नाही. शब्द त्याला बद्ध करायला समर्थ नाही. शब्द अपुरा पडतो. काय असतं एक मिनिट ऐका. मर्यादित गोष्टीचं वर्णन करता येतं, शब्दांनी सांगता येतं. अमर्यादाबद्दल शब्दांनी बोलता येतं का? एका गावामध्ये 7-8 जणांचं म्हाताऱ्यांची टोळी राहायची. त्याच्यातले एक म्हातारा 10 दिवस मुंबईला गेला आणि 10 दिवस मुंबईला गेला, राहिला तिकडं फिरला. रोज त्या गेटवे ऑफ इंडियाला जायचा, बोटीमध्ये बसायचा, 100-200 किलोमीटर समुद्रात फिरून यायचा. 10 दिवस असं समुद्र पाहिला, मुंबई पाहिली, मजा मारल्या. 11व्या दिवशी पुन्हा खडांगळीत आला आणि मग ते मित्र म्हणे, अरे तू दिसलाच नाही, 10-12 दिवस गेला कुठं होता? तर तुम्हाला माहिती नाही, मुंबईला गेलो होतो. मुंबईला काय केलं? सगळी मुंबई पाहिली म्हटलं. सगळी मुंबई पाहिली, पुरी मुंबई पाहिली. याकाने कुतूहलाने काय काय पाहिलं? तुम्ही म्हातारीचा बुट. सगळी मुंबई पाहिली, विचारूच नको.
आणि एक जण म्हटलं ते मुंबईला तो समुद्र समुद्र बोलूच नको म्हटला. रोज 100 200 किलोमीटर बोटीत बसून जायचो म्हटला. एलिफंटापर्यंत जायचो. काय बोलाय अरे काय समुद्र. तो समुद्राबद्दल बोलू जिकडं पाहिजे तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी सांगताच येत नाही. इकडं पाहिलं पाणी तिकडं पाहिलं पाणी पुढं पाहिलं पाणी मागं पाहिलं पाणी जिकडं तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी. बाप नजर पुरत नाही तिथपर्यंत. पण त्याच्यात एक म्हातारा म्हणे माधू किती लिटर असेल रे. समुद्रातलं पाणी किती लिटर असेल येईल का सांगता. गड्या भक्तीनं मिळाला देवा दुःख रहित सुख प्राप्त झालं. पण किती मिळालं सांगा जर म्हटले तर शब्दांनी सांगत. कारण हे बा नाथ महाराजांची ओवी भागवतात फार गोड आहे. नाथ महाराज म्हणतात अमर्यादता कशाला म्हणतात तर ज्याला देशाची काळाची वस्तूची मर्यादा ज्या वस्तूला नसते तिला अमर्याद म्हणतात. भगवान म्हणतात उद्धवा माझ्या भक्ताला मी जे सुख देतो माझ्याकडून जे सुख मिळतं ते कसं सुख आहे तर भगवंताच्या मुखात नाथ महाराजांनी टाकलेली ओवी देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. सुख झालं एवढंच खरं पण किती झालं शब्दांनी सांगता येत नाही. म्हणून एक विशिष्ट विशेषण वापरून तुकोबाराई शेवटच्या चरणात बोल. बहु सुख झाले जीवा तुका म्हणे बहु सुख झाले जीवा तुका म्हणे बहु सुख झाले जेवा तुका म्हणे बहु सुख झाले जीवा 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 तुका म्हणे बहु सुख झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख झाले हरितायाचा संग सुख झाले हरितायाचा संग घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख झाले हरितायाचा संग सुख झाले हरितायाचा संग. बाळे उद्वेग सांडोनिया बाळे उद्वेग सांडोनिया बाळे उद्वेग सांडोनिया सुख झाले हरितायाचा संग सुख झाले हरितायाचा संग सुख झाले हरितायाचा संग सुख झाले हरितायाचा संग. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखु चला महाप्रसादाच्या अन्नदाते पुढे या. विठोबा रखुमाई दुपारची विठोबा बबन किरू कोकाटे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. चला 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 श्याम वसंत कोकाटे बबन किरू कोकाटे महाप्रसाद विठोबा केशव बैरू कोकाटे. रखुमाई. जेवढे महाप्रसादाच्या अन्नदाते पुढे या पटकन. विठोबा रखुमाई 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 विठोबा
चला खंडेराव पंढरनाथ ठोक, केशव भैरू कोकाटे, सुधाकर अशोक ठोक, महादेव हनुमंता शिंदे, शिवराम कोकाटे, श्याम वसंत कोकाटे आणि दुपारचे संत भोजन बबन केरू कोकाटे. जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार खाली जाईल अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करणारा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा अभंग आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी त्याचा अल्पविचार 2 मिनिटं आपल्या समोर सांगण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. वेळ आपला पूर्णांशाने या ठिकाणी संपलेला आहे. आपल्या खडांगळे या गावी परंपरेप्रमाणे संपन्न होणारा 153व्या वर्षात संपन्न होत असलेला खडांगळी गावचा ग्राम उत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान श्री परमात्म्याची कृपा, साधू संतांचा कृपा आशीर्वाद, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज गोळे सर यांची शुभ प्रेरणा, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण निवृत्तीजी महाराज चव्हाणके, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गणपतजी महाराज कोकाटे आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण केदारनाथ महाराज पवार या सर्व महाराज मंडळीचं अनमोल मार्गदर्शन, खडांगळी गावचं तरुण तडफदार भजनी मंडळ आणि जुनई भजनी मंडळ या भजनी मंडळाचं सुंदर असं नियोजन आणि खडांगळी गावातील तुम्हा सर्व पुरुष भाविकांचं, सगळ्या माता माऊल्यांचं, गावातील 100% सर्व युवा शक्ती, सर्व तरुणांचं, सर्व गावाचं अनमोल सहकार्य आणि या समग्र योगायोगातून 153व्या वर्षाचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सप्ताहातली एक कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे जी सुपूर्द करण्यात आली, निमंत्रणाचा स्वीकार केल्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन ही सेवा संपन्न केलेली आहे. सेवा संपन्न करीत असताना आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज, गजाननजी महाराज मुंढे, आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज डोळे, सोपानजी महाराज डोळे, मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण बर आणि चिरंजीव आमचे कृष्णा महाराज, गावातील आपली सगळी भजनी मंडळी, आदरणीय आमचे प्रवीण महाराज. प्रगती चांगली आहे. प्रवीण महाराजनी या सप्ताहामध्ये कीर्तन केलं म्हणजे खूप चांगली गोष्ट झाली. अशी प्रगती राहिली पाहिजे. प्रगती खूप चांगली आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करा. एवढी मोठी प्रगती करा का सिन्नर तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशात सगळ्यात उंच करून टाका. अशी प्रगती करा. चांगलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळी
ही बालगोपाळ साधक मंडळी आमच्या हरिभक्तीपरायण आपले राहुल महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थीवृंद आहे का नाही, केपानगरचे आमचे बाबा, आमचे कीर्तंगळीचे चव्हाणके साहेब, मुकुंद शेठ, आमच्या हे काय रमेश भाऊ दिसलंच नाही आहे का, आहे बाबा हा रमेश भाऊ साथी, ही सगळे आमचे आता. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट आहे, भाऊ आमचे पुतळेवाडीहून आले, गोरख भाऊ वायकर पुतळेवाडीहून. या गोरख भाऊनी त्यांच्या 2 पिढ्या, त्यांचे वडील पण आणि गोरख भाऊ पण वैकुंठवाशी रामगिरी महाराज वावीकरांची आयुष्यभर सावलीसारखी साथ संगत केली गोरख भाऊनी त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर. आमच्या बाबांच्या कीर्तनात वावीच्या पंचक्रोशीत 1 नंबरचे गायक म्हणजे गोरख भाऊ वायकर. हां हे गे. आणि भाऊंना खास कीर्तनाला घेऊन आले आमचे मित्र आप्पासाहेब. हां हां आप्पासाहेब खास भाऊंना गाडीमध्ये घेऊन कीर्तनाला इथपर्यंत आले. वावीच्या सप्ताहाला 8 दिवस रोज भाऊंना घेऊन यायचे. तेव्हा सगळी आता सर्वांचेच नावं माहितीच्या आणि वेळेच्या दृष्टीनं सांगणं अशक्य आहे. हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीमवाले, दोन्ही चोपदार, विनेकरी महाराज. मला एक तुम्हाला सूचना पण सांगायची आहे, निमंत्रण द्यायचं आहे. एक 2 मिनिटात लगेच आवरून घेतो. बघा काय, वैकुंठवाशी गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर यांचा दरवर्षी मठावरती आपल्या वावीला जो पुण्यतिथी सोहळा होतो, तर यावर्षी 25वी पुण्यतिथी आहे. आणि म्हणून रौप्य महोत्सवी पुण्यतिथीचा सोहळा संपन्न करायचा ठरलेला आहे. त्याचं जवळजवळ नियोजन आता 90% नियोजन झालेलं आहे. ऐकत राहा फक्त. 12 डिसेंबर 2025ला 12 डिसेंबर 2025ला रौप्य उत्सवाचा सप्ताह सोहळा सुरू होईल. आणि 19 डिसेंबर 2025ला काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल. त्या सप्ताहामध्ये रोज दुपारी 2 ते 5, 12 डिसेंबरपासून 18 डिसेंबरपर्यंत रोज दुपारी 2 ते 5 महाराष्ट्र प्रांतातील वारकरी संप्रदायातील एकमेव विद्वत रत्न परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांची कथा होणार आहे. महाराज त्या ठिकाणी रोज प्रत्यक्ष महाराज रोज त्या ठिकाणी 2 ते 5 कथा करणार आहे. त्याच्यानंतर रोज 6 ते 8 कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे. 6 ते 8 कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी विदर्भरत्न रामायणाचार्य परमपूज्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर. दुसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घोले अध्यक्ष गाथा मंदिर देऊ. तिसऱ्या दिवशी परमपूज्य गुरुवर्य ज्ञानसिंधू हरिभक्तीपरायण संदीपानजी महाराज शिंदे हाशेगावकर अध्यक्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी विद्वत रत्न वेदांताचार्य परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजी मोहोळ जिल्हा बीड. त्याच्यानंतर 5व्या दिवशी विद्वत रत्न परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट जयवंतजी महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर. 6व्या दिवशी परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर. 7व्या दिवशी परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर. आणि 8व्या दिवशी संतवीर युवा मित्र परमपूज्य श्री गुरु बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाचा समारोप होणार आहे. त्या उत्सवामध्ये विशेष गोष्ट अशी का आपण दुपारचे कीर्तनं ड्रॉप केलेले आहे, पारायणं पण ड्रॉप केलेले आहे गाथा ज्ञानेश्वरीचे. आणि त्या जागी वारकरी संप्रदायाच्या ऐश्वर्याला शोभेल असं ऐश्वर्य संपन्न गाथा भजन आपण त्या ठिकाणी रोज 3 तास करणार आहे. 3 तास. त्याच्याकरता आळंदी पंढरपूरची महिनावारी करणारे आणि फडावर आजरेकर वासकर हे जे देवकर या फडावर आयुष्यभर गाथ्याचे भजनं करणारे, गाथा भजनामध्ये ज्यांनी आयुष्य समर्पण केलं असे 25 वारकरी आपण गाथा भजनाकरता निमंत्रित केलेले आहे. 200 टाळकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रोज सकाळच्या प्रहरामध्ये तिथे रोज गाथा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर 12 डिसेंबरला सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत वावी गावामधून शाही मिरवणूक नगर प्रदक्षिणा होऊन काही महात्मी त्या ठिकाणी येणार आहे.
आणि मग ते मंडपात जाऊन स्टेजवरती विराजित होऊन त्यांच्या आशीर्वादातून या सप्ताह सोहळ्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे. तर त्याच्यामध्ये उद्घाटन करण्याकरता परमपूज्य गुरुवर्य श्री महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म श्री हरिभक्तीपरायण भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान ते त्या ठिकाणी राहणार आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याच्या परमार्थाचं वैभव आणि भूषण असलेले परमपूज्य आदरणीय जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लहवितकर ते उपस्थित राहणार आहे. योगानंद सरस्वती उपस्थित राहणार आहे. पूज्य श्री रमेश गिरीजी महाराज आहे. अशा संत महंतांची शाही मिरवणूक काढून मंडपामध्ये ती मिरवणूक येऊन त्यांच्या आशीर्वचनं होतील आणि त्या कार्यक्रमाला सप्ताह सोहळ्याला सुरुवात होईल. दिवाळीच्या नंतर याचे पत्रकं काढले जातील, पोस्टर्स काढले जातील, बॅनर छापले जातील. आपल्या संपूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये गावोगाव त्या पत्रिका वितरित केल्या जातील. महत्त्वाच्या बाजारपेठांचे गावं पाहून तिथं बॅनर वगैरे लावले जातील. प्रत्येकाशी संपर्क करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल. तरीसुद्धा जर संपर्क तुमचा आमचा झाला न झाला तरी आजचंच हे माझं सांगणं निमंत्रण मानून सर्वांनी ध्यानात ठेवायचं. आणि रोज दुपारी 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर रोज आपण सगळ्यांनी कामाचं थोडं नियोजन करायचं आणि रोज गाडीच करायची. डायरेक्ट दुपारी 2 वाजता त्या गाडीत बसायचं, तिथं यायचं, गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांची कथा ऐकायची. 200 विद्यार्थी राहणार आहे. हे जे मुलं आहेत ना असे 200 विद्यार्थी हरिपाठ करण्याकरता 200 मुलं रोज तिथं राहणार आहे. त्यांचा हरिपाठ करायचा, कीर्तन ऐकायचं, प्रसाद घ्यायचा, घरी यायचं. ज्याला तिथंच 8 दिवस राहायचं त्यांच्या निवास भोजनाची सुद्धा व्यवस्था उत्तम प्रकारे करण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेलाच आहे. ती व्यवस्था होणारच आहे. तिथं राहायचं ठरलं तर राहू शकता, येऊन जाऊन सुद्धा करू शकता. आपण सर्वांनी मात्र स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी पण जरूर त्या ठिकाणी यावं, बहुसंख्येनं यावं. अमृतमय श्रवण सुखाचा तुम्ही लाभ घेऊन आम्हाला उपकृत करावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो. त्यानंतर ऐका, माझं तर म्हणणं तुम्हाला सगळ्यांना असं आहे, 8 दिवस या. मी काय बोलतो, 8 दिवस या. नाही जमलं 7 दिवस या. 7 दिवस नाही जमलं 6 दिवस या. 6 दिवस नाही जमलं 5 दिवस या. 5 दिवस नाही जमलं 4 दिवस या. 4 दिवस नाही जमलं 3 दिवस या. 3 दिवस नाही जमलं 2 दिवस या. 2 दिवस नाही जमलं 1 दिवशी तरी या. आणि 1 दिवस नाही जमलं तर घरीच राहा. मग काय करू आता. सर्वांना अत्यंत तळमळीनं प्रेमाचं निमंत्रण करतो आणि सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. हरी नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,